नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण काय शिकणार आहोत? इयत्ता 5वीतील आपल्या बघा इयत्ता 5वीमध्ये आपलं जे फर्स्ट युनिट होतं, फर्स्ट युनिटमध्ये काय काय केलं आहे आपण? जे आपलं 1.1 होतं, काय नाव आहे त्याचं? सॉंग्स अँड ग्रीटिंग्स हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे अल्फाबेट्स असतात A to Z ते पण काय केलेलं आहे आपलं आपण अभ्यासलेलं आहे. मग आहे त्यात 1.3 वी स्पीक इंग्लिश हे पण आपलं झालेलं आहे. आता आपण बघूया चौथं काय आहे 1.4 नंबर वर्क. तर आता आपण कुठला चॅप्टर शिकणार आहोत? युनिट फर्स्ट मधला 1.4 नंबर वर्क. चला तर मग आपण नंबर वर्क या चॅप्टरला सुरुवात करूया. बघा नंबर वर्क काय आहे? ही एक छोटीशी स्टोरी आहे. त्या स्टोरीमध्ये काय असतात? 5 कॅरेक्टर असतात आणि त्याच्यात एक क्वीन असते आणि वेगवेगळे कॅरेक्टर असतात. तर आता आपण या स्टोरीमध्ये पुढे काय होते आहे तर आपण लर्न याच्याद्वारे आपण शिकूया. चला तर मग आपण स्टोरीला स्टार्ट करूया. बघा नंबर वर्क मध्ये आता बघूया आपण. बघा तुम्हाला काय दिसते आहे चित्रामध्ये? एक क्वीन आहे आणि ती कुठे जात आहे? ती तिच्या गार्डन मध्ये वॉक करताना दिसते आहे. तर बघा या स्टोरीचं मी छोटंसं इंट्रोडक्शन देते आहे. इथे नंबर वर्क म्हणजे आपल्याला ही स्टोरी शिकायची तर आहेच, पण इथे काही असे नंबर पण दिलेले आहेत. म्हणजे स्टोरी शिकताना आपल्याला असे नंबर्स येणार आहेत, ते तुम्हाला नंबर लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कुठले नंबर आहेत इथे? नंबर वर्क मध्ये ऍक्च्युली ही स्टोरी कशावर आधारित आहे? गोल्डन फेदरवर. गोल्डन फेदर म्हणजे पंख. एक सोनेरी जी पंख असते आणि त्याच्याशी ही जुळलेली स्टोरी आहे. तर हे फेदरवर आहे आणि याच्यातलं जे मुख्य कॅरेक्टर आहे ती ही क्वीन आहे. हिला एक फेदर सापडतो आणि मग त्याच्यातून स्टोरी कशी क्रिएट होते ते आपण बघूया. पण आपल्या युनिटचं म्हणजे आपल्या याचं नाव काय आहे? आपल्या पाठाचं नाव आहे नंबर वर्क. नंबर वर्क म्हणजे नंबर, जसे 1 2 3 4 जे असे नंबर असतात म्हणजे ते काउंटिंग आली. तर आपल्याला शिकता शिकता काय करायचं आहे? या स्टोरीमध्ये येणारे जे नंबर आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते कुठले नंबर आहेत ते आपण बघूया. तर बघूया या स्टोरीमध्ये ही क्वीन असते, राणी असते. तिला एक फेदर सापडतो. मग त्या फेदर मागायला तिच्याकडे कुठले कुठले लोक येत असतात. राणीला ते ऑफर पण करतात की आम्ही तुला पैसे देतो, आम्ही सोन्याच्या माळा देतो, आम्ही गोल्डन कॉइन्स देतो. पण प्रत्येक वेळेस काय असते की म्हणजे पैसाच महत्वाचा नसतो. काही काही अशा गोष्टी असतात त्या छोट्या जरी असल्या तरी त्याचं महत्व खूप असतं आणि ते आपल्याला खूप प्रिय असतात. म्हणून प्रत्येकच गोष्ट आपण काय पैशातच तोलायला नाही पाहिजे. तर काही काही त्याचं आपल्या आयुष्यामध्ये एक खूप मोठं इम्पॉर्टंट सुद्धा असतं. चला तर मग आपण स्टोरीला सुरुवात करूया. आता नंबर वर्क. तर मी सांगितल्याप्रमाणे काय आहे की या स्टोरीमध्ये काय आपली स्टोरी सुरू होईल तर काही नंबर्स पण येतील. ते नंबर तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो? लक्षात ठेवायचं आहे. हे एक लक्षात असू द्या. चला तर मग आपण स्टोरीला सुरुवात करूया. काय आहे बघूया. ही क्वीन दिसते आहे. क्वीन गार्डन मध्ये आलेली आहे. बघा आपण सुरुवातीला काय पाहिलं? स्क्रीनवर एक फेदर म्हणजे एक सोनेरी पंख होतं. One day the queen was taking a walk in her garden when she found a big feather. आता बघा वन डे म्हणजे काय? वन डे म्हणजे एके दिवशी. एके दिवशी द क्वीन म्हणजे काय होते? क्वीन म्हणजे राणी. क्वीन म्हणजे राणी. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक. टेकिंग अ वॉक म्हणजे काय? ती चालत होती, वॉक करायला निघाली होती, चालायला निघाली, फेरफटका मारायला निघाली होती. इन हर गार्डन ती तिच्या बगीच्यामध्ये एके दिवशी ही जी क्वीन दिसते आहे तुम्हाला ती काय फेरफटका मारायला म्हणजे वॉक करायला निघाली होती. व्हेन शी फाउंड म्हणजे सापडणे. फाउंड म्हणजे काय? सापडणे. व्हेन शी फाउंड अ बिग. आता पुढे बघूया तिला काय झालं. तेव्हा तिला काय मिळालं? व्हेन शी फाउंड अ ब्युटिफुल गोल्डन फेदर. तिला काय सापडलं? एक सुंदर असं काय सापडलं? फेदर. फेदर म्हणजे पंख. फेदर म्हणजे काय? फेदर म्हणजे पंख. पंख तुम्हाला याच्यात दिसतोय. ही बघा स्क्रीन दिसते आहे तुम्हाला. हे गार्डन दिसते आहे. ही राणी इकडे बाजूला उभी आहे आणि इथे काय दिसते आहे आपल्याला? एक गोल्डन फेदर. गोल्डन म्हणजे सोनेरी. गोल्डनचा अर्थ काय होतो? सोनेरी. गोल्डन म्हणजे
सोनेरी. तर राणी राणी फेरफटका मारायला कुठे म्हणजे वॉक करायला ती गार्डन मध्ये येते तिच्या, आणि ती चालत असताना तिला एक काय ब्युटिफुल, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, तिला फाउंड म्हणजे सापडणे, तिला एक ब्युटिफुल सुंदर असं काय सापडतं, गोल्डन फेदर सापडतं, म्हणजे सोनेरी पंख सापडतो. कोणाला, कोण फेरफटका मारत आहे, कोणाला सापडतो आहे, राणीला. म्हणजे ती एके दिवशी गार्डन मध्ये येते आणि तिला काय एक गोल्डन फेदर सापडतं. आता बघा तुम्हाला पिक्चर मध्ये आता पहिलं कॅरेक्टर दिसतो आहे, तर हा काय आहे, लिटिल मॅन. लिटिल मॅन म्हणजे छोटासा मनुष्य आहे, त्याची हाईट बघा, राणी किती टॉल आहे, टॉल म्हणजे उंच, आणि हा तिच्या मानाने काय आहे, शॉर्ट आहे, म्हणजे हा छोटा आहे. देन सी मेट अ लिटिल मॅन. ती कोणाला भेटते, ती कोणाला भेटते, या लिटिल मॅनला भेटते. हा कोण आहे, हा लिटिल मॅन. कोण आहे, हा लिटिल मॅन आहे. शी म्हणजे राणी, ही क्वीन आहे, ही कोणाला भेटते, एका लिटिल मॅनला भेटते, एका छोट्या मनुष्याला भेटते. हे जे पहिले कॅरेक्टर आहे आपल्या याच्यातलं, आपल्या स्टोरी मधलं. मग पुढे बघूया, मग हा जो लिटिल मॅन आहे तो काय म्हणतो, ही सेड म्हणजे कोण, हा लिटिल मॅन काय म्हणतो, इफ यू, काय म्हणतो, हा ही सेड इफ यू गिव्ह मी दॅट फेदर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. काय म्हणतो, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. तो म्हणतो, राणीला म्हणतो की हे जे फेदर आहे, काय आहे हे, जे काय आहे राणीच्या हातामध्ये हे जे फेदर आहे, हे कोणाला हवं आहे, सांगा पाहू मुलांना, कोणाला हवं आहे. व्हेरी गुड, बरोबर सांगितलं. तर हे कोणाला हवं आहे, हे लिटिल मॅनला पाहिजे. तो काय म्हणतो, ही सेड म्हणजे हा म्हणतो, इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, जर तुम्हाला हा सोनेरी पंख दिला तर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. तुला काय देईल मी, मोठे छान, हे बघा हे डायमंड दिसतात, 1 2 3 आहे. आपलं बघा आपल्या लेसन, आपल्या स्टोरीचंच नाव काय आहे, नंबर वर्क. काय नाव आहे आपल्या स्टोरीचं, नंबर वर्क. तर बघा पहिला आपल्याला या स्टोरीमध्ये पहिला नंबर सापडलेला आहे. कुठला नंबर सापडलेला आहे, सांगा पाहू. नंबर वर्क आहे आपल्या स्टोरीमध्ये, आपला पहिला नंबर सापडलेला आहे, आणि तो कुठला नंबर आहे, तो नंबर आहे 3. कुठला नंबर आहे, 3 बिग डायमंड्स. हा म्हणतो लिटिल मॅन, ही सेड इफ यू गिव्ह मी दॅट फेदर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. तो राणीला म्हणतो, क्वीनला म्हणतो, जर मला तू हे म्हणजे हा फेदर दिला, हा गोल्डन फेदर मला दिला, तर मी तुला काय देईल, हे ते 3 जे डायमंड्स आहेत हे काय देईल मी तुला याच्या बदल्यात. जर तू मला सोनेरी फेदर दिला तर मी तुला त्या बदल्यात काय देईल, मी तुला हे 3 डायमंड्स देईल. तर आपल्याला बघा एक संख्या सापडलेली आहे, एक नंबर सापडलेला आहे, हा नंबर आहे 3. कुठला नंबर आहे, 3 नंबर आहे. आता बघूया पुढे स्टोरी काय म्हणते, ही सेड इफ यू गिव्ह मी दॅट फेदर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. मग आता बघा याच्यावर राणी काय उत्तर देते, याने काय म्हटलं लिटिल मॅननी, की जर मला तू हे गोल्डन फेदर देशील तर मी तुला काय देईल, 3 असे छान सुंदर सुंदर डायमंड म्हणजे हिरे, मी तुला 3 हिरे देईल, 3 डायमंड्स देईल मी तुला. तर बघा आपल्याला कुठला नंबर वर्क आहे, म्हणजे आपल्याला 3रा नंबर सापडलेला आहे. मग आता राणी याच्यावर काय उत्तर देते, लिटिल मॅनला सॉरी म्हणजे मला माफ कर. सेड द क्वीन, म्हणजे राणीने काय म्हटलं, सॉरी मला माफ कर. हे कोणी म्हटलं, राणीनी. म्हणजे राणीला ते जे गोल्डन फेदर आहे ते त्या लिटिल मॅनला द्यायचं नव्हतं, म्हणून काय म्हटलं, तिने त्याला सॉरी म्हटलं. तर बघा आपण काय पाहिलं पहिल्या स्टोरीमध्ये, की ही जी क्वीन असते ती गार्डन मध्ये येते, ती फेरफटका मारत असते, आणि तिला कोण सापडतो, रस्त्यात चालताना तिला एक लिटिल मॅन भेटतो, आणि तो काय म्हणतो, की जर तू मला हे जे तुझ्या हातातलं गोल्डन फेदर आहे हे जर तू मला देशील तर त्या बदल्यात मी तुला काय देईल, तुला मी 3 डायमंड्स देईल, म्हणजे मी 3 छान असे सुंदर हिरे देईल. पण राणी काय ग्रीडी नसते, ग्रीडी म्हणजे लालची, ती काय म्हणते, नको मला तुझे हे हिरे नको. ती त्याला म्हणते, मला माफ कर, मी तुला देणार नाही. मग बघूया ती परत चालत असताना पहिले तर लिटिल मॅन भेटतो, मग नंतर कोण भेटतो तिला बघूया. देन सी मेट अ ओल्ड वुमन. मग तिला एक म्हातारी भेटते, ही दिसते ओल्ड वुमन दिसते तुम्हाला ह्या चित्रामध्ये. राणी जेव्हा चालत असते, हे बघा या बाजूला राणी आहे, हिच्याजवळ गोल्डन फेदर आहे, आणि मग तिला ओल्ड वुमन भेटते रस्त्याने.
जाताना. तर बघूया, देन शी मेट अन ओल्ड वुमन. मग आता बघूया ओल्ड वुमन तिला काय म्हणते. ओल्ड वुमन म्हणजे म्हातारी. तिला काय म्हणते, तिला म्हणजे राणीला काय म्हणते बघूया. द ओल्ड वुमन सेड, म्हणजे ओल्ड वुमन सेड, द ओल्ड वुमन सेड तुम्हाला दिसते ही ओल्ड वुमन आहे. द ओल्ड वुमन सेड इफ यू गिव्ह मी दॅट फेदर. ही पण काय मागते, हिला हे राणीचं फेदर हे काय असते हे सगळ्यांनाच आवडलेलं असते. ही पण काय मागते, द ओल्ड वुमन सेड, ही म्हणते म्हातारी म्हणते ही, इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, जर मला राणीला म्हणते ही तू मला फेदर दिले, आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स. पर्ल्स मीन्स मोती. पर्ल्स मीन्स काय होते, पर्ल्सचा मिनिंग होतो मोती. ती म्हणते जर तू मला हे फेदर दिले तर मी काय देईल तुला, हा मोत्यांचा काय देईल, मी 21 मोत्यांचा काय देईल, हार देईल. कोणाला म्हणाली, राणीला म्हणाली. तर बघा आपल्याला हा आपल्या लेसनचंच नाव आहे नंबर वर्क. तर आपल्याला कुठला नंबर सापडलेला आहे, कुठला नंबर सापडलेला आहे 21. आपल्याला कुठला नंबर सापडलेला आहे बघा, नंबर वर्क आहे. जो फर्स्ट नंबर होता तो आपल्याला पहिल्या याच्यात 3 नंबर सापडलेला आहे. आणि मग दुसऱ्या, जर राणीला जी ओल्ड वुमन म्हणजे भेटते, आणि द ओल्ड वुमन सेड, ओल्ड वुमन कोणाला म्हणते, राणीला म्हणते, इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, जर तू मला हा पंख देशील, आय विल गिव्ह यू अ नेकलेस, मी तुला काय देईल, नेकलेस ऑफ 21 पर्ल्स. पर्ल्स म्हणजे मोती. मी तुला छान असं मोत्यांचं सुंदर नेकलेस देईल. आणि त्या नेकलेसमध्ये, नेकलेस म्हणजे काय असतो, गळ्यात घालायचा हार. नेकलेस म्हणजे हार, जे आपण गळ्यात घालतो त्याला नेकलेस म्हणतात. तर तो नेकलेस किती पर्ल्सचा आहे, म्हणजे किती मोत्यांचा आहे, तिथे 21 मोती आहेत. किती आहेत, 21. तर पहिल्या याच्यात स्टोरीमध्ये पहिलं कॅरेक्टर पाहिलं काय होतं, ते लिटिल मॅनचं. त्याने काय म्हटलं होतं, राणीला काय देणार आहे तो, राणीला काय देणार होता, 3 डायमंड्स देणार होता. आता आपण मग पुढे स्टोरी जशी जशी आपण वाचत गेलो, समजत गेलो, तर बघ राणीला ओल्ड वुमन भेटते. ती म्हणते की तू मला जर हे गोल्डन फेदर दिलं तर मी तुला काय देईल, आय विल गिव्ह यू अ नेकलेस, मी तुला छान सुंदर असा नेकलेस देईल. आणि तो नेकलेस किती पर्ल्सचा आहे, किती मोत्यांचा आहे, तो 21 पर्ल्स म्हणजे 21 मोत्यांचा आहे. तर आपल्याला बघा दुसरा नंबर सापडला. दुसरा नंबर कुठला आहे, 21. दुसरा नंबर कुठला आहे आपल्याला, 21 हा नंबर सापडलेला आहे. आता बघूया पुढे स्टोरी. आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स. म्हातारी म्हणाली तिला की मी 21 पर्ल्स म्हणजे 21 मोत्यांचा मी तुला काय देईल, नेकलेस देईल, हार देईल. हे दिसत आहेत मोती, हे बघा बरं, काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 मोत्यांचा नेकलेस आहे. मग राणी काय बोलते बरं तिला, ह्या ओल्ड वुमनला काय बोलते, सॉरी सेड द क्वीन. म्हणजे राणी म्हणते की सॉरी, मला माफ कर, हा 21 मोत्यांचा नेकलेस मला नको आहे, मला माझा फेदरच खूप प्रिय आहे. राणी काय म्हणते, मला 21 मोत्यांचा नेकलेस नको आहे, मला माझा फेदर आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे बघा राणी म्हणजे असं ग्रीडी नाही आहे, लालची नाही आहे. तिला कुठलाच मोत्यांचा किंवा हिऱ्यांचा कुठलाच असा किंवा पैशांचा लोभ नाही आहे. तिला तिच्या हातात जी वस्तू आहे ती वस्तू खूप अनमोल आहे आणि अशी खूप छान आहे. पण तिला काय, म्हणजे त्या बदल्यात तिला जे सोनेरी हे पंख तिला भेटणारे लोक मागतात, पण ती द्यायला तयार नाही आहे. लोक तिला ऑफर पण करतात की आम्ही तुला डायमंड देतो, मोत्यांचे नेकलेस देतो, पण राणी काय म्हणते, नको. ती काय म्हणते, माझा हा फेदर मला खूप प्रिय आहे. तर ही कोणाला देईल, तिचा जो प्रिय जो कोणी असेल ती त्यालाच देईल. आपण पुढे स्टोरीत बघूया. बघा इथे काय आहे, आता बघा आपल्याला काय दिसते, एका पिक्चरमध्ये क्वीन दिसते आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये किंग दिसतो. किंग म्हणजे राजा आणि क्वीन म्हणजे राणी. बघा देन ती अशी चालत चालत असते गार्डन मध्ये. मग तिची कोणाशी भेट होते, तिची किंगशी भेट होते, म्हणजे तिची राजाशी भेट होते. देन सी मेट द किंग. ती कोणाला भेटते, ही जी क्वीन आहे कोणाला भेटते, ती राजाला भेटते. दिसतोय राजा. आता बघा राजा काय म्हणतो बघूया, किंग काय म्हणतो. द किंग सेड, द किंग सेड, राजा काय म्हणतो, द किंग सेड इफ यू गिव्ह मी दॅट फेदर आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स. बघा राजाला पण काय, हा फेदर सगळ्यांनाच आवडलेला आहे. तो असं वेगळा खूप सुंदर
आणि कसं आहे गोल्डन कलरचा फेदर आहे, तो जो पाहतो तो त्या फेदरच्या प्रेमात पडतो आणि काय म्हणतो की आम्ही राणीला ऑफर करत असतो का आम्ही तुला छान मोती डायमंड सगळं देऊ आम्ही. आता राजाने पण तिला ऑफर केलेलं आहे, काय म्हटलंय की मी तुला किती कॉइन्स देईन, 99 कॉइन्स देईल. किती कॉइन देईल, 99. बघा आपल्या लेसनचं नाव काय होतं, नंबर वर्क. तर पहिल्या ओळीमध्ये म्हणजे पहिला जर राणीला कोण भेटतो, पहिला मनुष्य भेटणारा कोण आहे, लिटिल मॅन. लिटिल मॅन ते काय ऑफर केले होते तिला, 3 डायमंड्स. मग दुसऱ्या राणी थोडी पुढे चालत असते, मग राणीला कोण भेटते बरं, ओल्ड वुमन. ती काय म्हणते मी तुला 21 मोत्यांचा काय देईल, 21 जिथे मोती असतील असा नेकलेस देईल. बघा आता राजानी नंबर वर्क काय म्हणजे आपल्याला हे स्टोरी अभ्यासताना काय करायचंय, याचे जे नंबर नेम्स आलेले आहेत, नंबर नेम्स 99 म्हणजे 99, जे नंबर नेम्स आलेले आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजे स्टोरी वाचता वाचता आपल्याला स्मार्टनेस ठेवायचा आहे आणि याच्यात जे नंबर आलेले आहेत ते आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत. तर बघा कुठला नंबर आला, 99. कुठला नंबर आला, 99. बघा द किंग सेड, हा राजा म्हणतो, राजाला पण हा फेदर खूप आवडलेला आहे राणीच्या हातचा. म्हणतो द किंग सेड इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, राजा म्हणतो जर तू मला हे फेदर देशील, आय विल गिव्ह यू 29 गोल्ड कॉइन्स. हे बघा हे तुम्हाला याच्या पिक्चरमध्ये दिसतात, हे किती आहेत, 99 गोल्ड कॉइन्स. किती आहेत, 99 गोल्ड कॉइन्स. हे आहे, हे नंबर आहे आणि हे नंबर नेम्स मध्ये दिलेले आहे. तर राजा तिला ऑफर करतो की हे जर सुंदर फेदर तू मला देशील तर मी तुला काय देईल, 99 गोल्ड कॉइन देईल. बघा पण राणी मानी असते, तिला तिचं फेदर कोणालाच द्यायचं नसते. त्याच्या बदल्यात तिला कितीही ऑफर केलं, किती छान छान भेटवस्तू दिले, गोल्ड कॉइन्स दिले किंवा डायमंड दिले, पर्ल दिलं तरी नाही. मग राणी काय म्हणते बघा, सॉरी सी सेड, म्हणजे ती काय म्हणते, राजाला सॉरी म्हणते. कोण, राणी. राजा म्हणतो की मी तुला काय देईल, 99 गोल्ड कॉइन्स देईल, त्याच्या बदल्यात मला तू हे फेदर दे. सेट द क्वीन. बघा मग राणी काय म्हणते, जसं त्या दोघांना नाही म्हटलं, कोणाला नाही म्हटलं, लिटिल मेनला नाही म्हटलं तिने आणि ओल्ड वुमनला पण नाही म्हटलं. त्यांनी पण डायमंड किंवा गोल्ड पर देण्याचं राणीला ते बोलले होते, पण राणी म्हणाली मला याच्या बदल्यात काहीही नको, मला माझा फेदर प्रिय आहे. तर ह्याच्यात पण राजाला काय म्हणते की राणी ह्या गोल्ड कॉइन्सला नाकारते. ती म्हणते मग की मला नको आहे, मला तुझे गोल्ड कॉइन्स नको आहे, सॉरी. सेट द क्वीन. ती काय म्हणते राजाला, सॉरी मी तुला हे देऊ शकत नाही. बघा आता 3 कॅरेक्टर झाले. मग आता राणी दिसते, राणी चालता चालता ती तिच्या छोट्या प्रिन्स कडे येते. हा प्रिन्स म्हणजे कोण आहे, राणीचा मुलगा आहे. हा प्रिन्स कोण आहे, राणीचा मुलगा आहे. मग शेवटी ती कोणाला भेटते, ती तिच्या मुलाला भेटते, प्रिन्सला भेटते. देन शी मेट द लिटिल प्रिन्स. क्वीन कोणाला मिळते, क्वीन म्हणजे राणी. देन शी मेट द लिटल प्रिन्स, त्याच्यानंतर ती छोट्या प्रिन्सला भेटते. आता बघूया प्रिन्स पण तिला मागतो की काय. बघा प्रिन्स पण त्या राणीच्या हातात फेदर दिसतो. या प्रिन्सला पण काय आवडलेलं असते, ते फेदर आवडलेलं असते. हे दिसते, हे गोल्डन फेदर ह्याला पण आवडलेलं असते. बघा हा काय म्हणतो, ही सेड ओ मम्मा व्हॉट अ बिग ब्राईट ब्युटिफुल फेदर. काय म्हणतो हा मुलगा, बघा आपल्या मम्मीला एकदा सेंटेन्स वाचून घेऊया. ही सेड ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर, टेक इट माय डिअर सेड द क्वीन. बघा ह्याला पण आवडते. पण हा मुलगा काय म्हणतो आपल्या मम्मीला, ही सेड ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर. तो म्हणतो की किती सुंदर, किती ब्राईट म्हणजे चमकदार, ब्राईट म्हणजे चमकदार. तो म्हणतो की ओ मम्मा, वाव मम्मा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर, किती चमकदार आणि किती सुंदर हा फेदर आहे. मग बघा मग राणी पण त्याने हा जो छोटा मुलगा आहे बघा, ह्याच्याकडे त्याच्या आईला किंवा त्याच्या मम्मीला एक प्रेम देण्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. पण त्यांनी ते फेदर या मुलांनी मागितलं पण नाही. तो काय म्हणाला फक्त ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर. मम्मीला म्हणाला की किती सुंदर हे फेदर आहे. पण राणीला पण ते आवडलं. आता राणीकडून जे फेदर लोकांना पाहिजे होतं, जे तिला रस्त्यात भेटले, त्या सगळ्यांनी राणीला ऑफर करतो, आम्ही पैसा देतो, कॉइन्स देतो. पण राणी लालची नव्हती. तर तिने काय केलं, राणी हा तिचा मुलगा आहे आणि याने राणीला फेदर मागितलं सुद्धा नाही. त्याने फक्त त्याची तारीफ केली की मम्मी किती छान आहे. पण राणीचं काय आहे, खूप प्रेम आहे. कोणावर आहे, तिच्या बाळावर म्हणजे प्रिन्सवर. आणि त्या छोट्याशा प्रिन्सला ती काय म्हणाली, टेक इट माय डिअर
टेक इट, म्हणजे म्हणाली की हा फेदर काय आहे तू ठेव, हा फेदर तू ठेव माय डिअर. माय डिअर सन म्हणजे माझा प्रिय मुला किंवा माझा प्रिय पुत्रा. टेक इट म्हणजे हा तू ठेव. सी सेड द क्वीन, म्हणजे हा फेदर शेवटी कोणी दिला, कोणाला दिलं, राणीनी हा फेदर तिच्या मुलाला दिलं. म्हणजे तिच्यासाठी ते छोटंसं बाळ किंवा तिचं मूल एका आईसाठी म्हणजे पैसा पाणी डायमंड असू देत, पर्ल्स असू देत, गोल्ड कॉइन्स असू देत, पण तिच्यापेक्षा आईला काय महत्वाचं असतं, तिचं बाळ महत्वाचं असतं. जी ही क्वीन आहे तिने लालच न ठेवता, म्हणजे कुठल्याही प्रकारचा लालच ठेवलेला नाही, आणि हे छोटंसं फेदर कोणाला दिला, तिच्या मुलाला दिला. आणि त्याला काय म्हटलं, कीप इट सेफ, बाळा हे काय ठेव, हे जे खूप ब्राईट आणि सुंदर असं फेदर आहे, मी कोणालाच दिलेलं नाही, पण तिने त्याला दिले आणि त्यांनी तिला सल्ला दिला की कीप इट सेफ, हे काय ठेव, हे तू सेफ ठेव, म्हणजे चांगलं सांभाळून ठेव. तर अशा प्रकारे काय केलं आपण, नंबर वर्क ही जी स्टोरी आहे छोटीशी, द गोल्डन फेदरची स्टोरी होती. नंबर वर्क जरी आपल्या स्टोरीचं नाव असलं, पण इथे द गोल्डन फेदर नंबर म्हणजे आपल्याला या स्टोरीमधून शोधून काढायचे होते. जे सेंटेन्स आले होते 99 कॉइन्स, 21 पर्ल्स, 3 डायमंड्स, ते हे नंबर काय केले आपण या स्टोरीमधून शोधून काढले. पण ही स्टोरी काय एक द गोल्डन फेदरची होती, जी राणीला काय रस्त्यात वॉक करताना गार्डनमध्ये जाताना तिला छान सुंदर ब्राईट असा फेदर सापडतो. रस्त्यात जात असताना तिला लोक भेटतात, त्याच्यात लिटिल मॅन असतो, परत ओल्ड वुमन असते आणि किंग असतो. तर लिटिल मॅन म्हणतो की मी तुला 3 डायमंड्स ऑफर करतो, तिला 3 डायमंड्स देतो, प्लीज मला हा फेदर देशील का. तर राणी म्हणते नको. नंतर तिला ओल्ड वुमन भेटते, ती पण बोलते की मी पण तुला काय देते, 21 पर्ल्सचं काय देते, नेकलेस देते, मोत्यांची माळ देते. पण राणी ती पण नाकारते. आणि नंतर किंग भेटतो, किंग पण तिला म्हणतो की मी तुला 99 गोल्डन कॉइन्स देतो, पण राणी काय म्हणते, नको मला कॉइन्स नको. तर राणी हे सगळे तिला लालच दिलेले जातात, ते ती नाकारते आणि हे गोल्डन फेदर ती तिच्या छोट्याशा बाळाला देते आणि ती काय म्हणते, त्याला ते सांभाळून ठेव. याच्यातून असं दिसतं की प्रत्येक वेळेस पैसा किंवा प्रॉपर्टी किंवा जे धन वगैरे असते ते जास्त महत्वाचं नसतं. तर कधी कधी ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात त्या आपल्याला खूप आनंद देऊन जातात, म्हणून अशा वस्तू आपण जतन करून आणि सांभाळून ठेवायला पाहिजे. तर ते तिने तिचं गोल्डन फेदर तिच्या प्रिय बाळाला म्हणजे लिटिल प्रिन्सला दिलं आणि त्याला पण सांभाळून ठेवायला सांगितलं. तर त्याचप्रमाणे मुलांना ह्याच्यातून काय आपल्याला मॉरल ऑफ द स्टोरी आहे की आपल्या आयुष्यात म्हणजे अशा कितीतरी गोष्टी घडतात किंवा तुमच्या आयुष्यातील जे महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा ज्या गोष्टी असतात त्या आपण कुठल्याही लालचापायी किंवा आपण कुठेही काम करत असताना जरी आपल्याला कोणी ऑफर केली की हो मी तुला एवढे पैसे देतो, हे काम करून देते, तर असं पैशाच्या अभावी कुठलेही म्हणजे चुकीचं काम तुम्ही करू नका. आणि तुमच्या ज्या वस्तू आहेत वगैरे त्या म्हणजे आपल्याला कोणी गिफ्ट देत असेल तर आपल्याला कधी कधी काय वाटते, अरे हे 50 रुपयाचंच दिले, ह्याच्यापेक्षा चांगलं देऊ शकलं असतं. पण आपल्याला कुठलीही जर गिफ्ट मिळालं किंवा कुठलीही भेट वस्तू मिळाली त्याची पैशामध्ये तुलना करू नका. तर त्यामागच्या त्यांच्या भावना, त्यामागचा त्याचं प्रेम हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपल्याला या स्टोरीतून हेच म्हणजे मॉरल संदेश मिळालेला आहे की लालच आपण करायला नको, आपण ज्या वस्तू आहेत त्याच्यातच आनंद मानायला हवा. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे, नंबर वर्क आपण ही जी छोटीशी स्टोरी सुंदर अशी स्टोरी आहे ती पूर्ण केलेली आहे. तुम्हाला समजली असेल. चला आपण आता ही म्हणजे स्टोरी झालेली आहे. आता या स्टोरीच्या पुढे कुठला भाग दिलेला आहे आपण पुढे बघूया. तर बघा आता स्टोरी आपण अभ्यासलेली आहे. आता स्टोरीमध्ये काही काही असे नवीन वर्ड्स असतील म्हणजे इथे जसं फेदर आहे, बाकीचे काही काही वर्ड्स आहेत. तर मी तुम्हाला स्टोरी एक्सप्लेन करताना ते वर्ड्स मिनिंग पण लिहून दिलेले होते, पण परत आपण ते जे वर्ड्स आहेत ते आपण या वर्ड मिनिंगच्या थ्रू आपण काय करूया, अभ्यासूया. तर वर्ड म्हणजेच काय, शब्द, आणि मिनिंग म्हणजे त्याचे अर्थ आहे. तर बघूया आपण वर्ड मिनिंग. तर बघा पहिला आपला शब्द काय आहे, वर्ड मिनिंग. आपण वर्ड मिनिंग कुठले अभ्यासत आहोत, नंबर वर्क मधले आपण वर्ड मिनिंग अभ्यासत आहोत. तर पहिला आहे QUEEN. QUEEN क्वीन म्हणजे राणी. पुन्हा एकदा QUEEN क्वीन म्हणजे राणी. बघा दुसरा आहे FEATHER. FEATHER फेदर म्हणजे पीस. पीस म्हणजे पंख पण म्हणू शकतो. पीस म्हणजे याला आपण पंख पण म्हणू शकतो. DIANT
DIAMOND, डायमंड. याला काय वाचू आपण? डायमंड. डायमंड म्हणजे हिरा. मग त्याच्या खाली आहे PEARL, पर्ल म्हणजे मोती. PEARL, पर्ल म्हणजे मोती. आता बघा पुढे COIN, कॉइन. COIN, कॉइन. कॉइन म्हणजे नाणं. आपण अभ्यासलेलं आहे की राजानी जो किंग होता तो राणींनी काय केलं होतं, हे जे गोल्डन कॉइन आहे ते ऑफर केलं होतं. कॉइन म्हणजे नाणं. त्यांनी गोल्डन म्हणजे सोन्याचे नाणं ऑफर केलं होतं. तर COIN, कॉइन म्हणजे काय आहे? नाणं. पुढे बघूया PRINCE, प्रिन्स. PRINCE, प्रिन्स म्हणजे काय? राजकुमार. PRINCE, प्रिन्स म्हणजे राजकुमार. मग बघा गोल्डन, GOLDEN, गोल्डन म्हणजे सोनेरी. बघा आता BRIGHT, ब्राईट. BRIGHT, ब्राईट. ब्राईट म्हणजे चकचकीत, चमकणारं, असं छान. मग आता आपण हे 8 जे वर्ड्स आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत, त्याचे मिनिंग पण पाहिलेले. तर पहिलं कुठलं होतं? QUEEN, क्वीन म्हणजे राणी. दुसरं होतं बघा FEATHER, फेदर म्हणजे काय? पीस, जे राणीच्या हातामध्ये होतं पीस. पीस किंवा पंख म्हणू शकतो त्याला आपण. DIAMOND, डायमंड म्हणजे हिरा. मग आहे PEARL, पर्ल मीन्स मोती. मोत्यांचा हार कोणी ऑफर केलेला होता? जी ओल्ड वुमन होती तिने ऑफर केला होता ना राणीला, ते. COIN, कॉइन म्हणजे नाणं. COIN, कॉइन. कॉइन म्हणजे नाणं, जे शिक्के असतात. नाणं किंवा शिक्के पण म्हणू शकतो. मग आहे प्रिन्स, PRINCE, प्रिन्स मीन्स राजकुमार. GOLDEN, गोल्डन म्हणजे सोनेरी. GOLDEN, गोल्डन म्हणजे सोनेरी. BRIGHT, ब्राईट म्हणजे चकचकीत. BRIGHT, ब्राईट म्हणजे चकचकीत. तर आपण काय बघितलेलं आहे? नंबर वर्क, ह्याच्यातली जी स्टोरी होती द गोल्डन फेदर, याच्यातली आपण काय बघितलेलं आहे? हे वर्ड्स बघितले आहेत आणि त्याचे मिनिंग सुद्धा बघितले आहेत.